जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया। E20 पेट्रोल विरोधात आपच्या अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर मोर्चा काढला। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण बंद करावं अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। केजरीवालांच्या या मोर्चाला सीजेपीच्या अभिजित दिपकेंनी सुद्धा पाठिंबा दिलाय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। वाहनांमध्ये E20 पेट्रोलच्या केलेल्या सक्ती विरोधात अरविंद केजरीवालांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शासकीय निवासस्थानाबाहेर धडक दिली। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांमध्ये बिघाड होत असल्याच्या शेकडो तक्रारी येऊ लागल्यात। शिवाय वाहनांचं ॲव्हरेजही कमी मिळू लागल्याचा दावा केला गेलाय। सुरुवातीला E20 पेट्रोलमुळे वाहनांचं कोणतंही नुकसान होणार नाही असा दावा केला होता, पण नंतर सरकारनं अप्रत्यक्षपणे जुन्या वाहनांना त्याचा फटका बसू शकतो अशी कबुली दिली होती। सीजेपीचं आंदोलन आणि त्यानंतर केजरीवालांनी सामान्यांच्या असंतोषाला E20च्या रूपानं हवा देण्याचा प्रयत्न केलाय। E20च्या मुद्द्यावर अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। केजरीवालांनी ट्रम्पच्या दबावामुळे E20 भारतीयांच्या माथी मारलं जात असल्याचा आरोप केलाय। ट्रम्प के दबाव में मोदी जी ना आए, ट्रम्प का दबाव में आके इथेनॉल यूएसए से खरीदना बंद करें और हमारे देश में E20 थोपना बंद करें। देश के लोगों को प्योर पेट्रोल दीजिए, लोग प्योर पेट्रोल चाहते हैं, सस्ता दीजिए। केजरीवालांचं हे आंदोलन आणि यामध्ये जुने सहकारी आणि सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनीही पाठिंबा दिलाय। E20चा मुद्दा सामान्य लोकांचा मुद्दा असल्याचं अभिजित दिपके यांनी म्हटलंय। आमच्या पेजेसवरही मेसेजेस येत आहे की तुम्ही E20 वर बोला। तर E20 वर जे आहे, जे काही आंदोलन होतील त्याला आमचा पाठिंबा आहे। हे म्हणजे काय एका पक्षाचा मुद्दा नाही, एका पक्षाचा मुद्दा आहे म्हणून तसं नाही म्हणत आम्ही, पण E20 वर जेन्युइनली लोकांना इश्यू आहे त्या गोष्टीवर। त्याच्याने गाडीचं जे इंजिन आहे ते खराब होते, मायलेज खराब होते, आणि जर तुम्ही 100% पेट्रोल देत नाही, त्याच्यात इथेनॉल मिक्स करतायत, तर मग 100% तुम्ही प्राइस कसं काय लावतायत। भाजपानं या मोर्चावर टीका केली आहे। E20 पेट्रोलमुळे सरकारचा पैसा वाचत असेल तर विरोधकांना काय अडचण आहे असा सवाल भाजपानं उपस्थित केलाय। फिसड़ी हुई टाइम फिस हुई राजनीति को जगाने के लिए वो तरह तरह के मुद्दे ढूंढते रहते हैं। E20 लगभग लाखों वाहनों की जांच होने के बाद भारत की सभी ऑटोमोबाइल कंपनीज ने स्पष्ट किया है कि इसका किसी पर भी कोई असर नहीं है। गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच जेन्झीमुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलाय। जे विरोधकांना जमलं नाही ते कॉक्रोचनं करून दाखवलंय। E20च्या निमित्तानंही असंच काहीतरी होईल असं मानून विरोधकांनी आंदोलन केलंय, हे लपून राहिलेलं नाही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली।